नुकताच मी अमेरिकेतून आलो होतो. अंधेरीला आमचा फ्लॅट रिकामा होता. तिकडेच राहत होतो. बिल्डिंगला एक वॉकिंग ट्रॅक होता. मी दररोज जायचो. एके दिवशी 50-55 वर्षाच्या काकू धडपडत वॉक करताना दिसल्या. पाहून आश्चर्य वाटत असतानाच त्या ठेच लागून पडल्या. मी मागेच होतो. त्यांना उठवले आणि आधार देऊन लिफ्टपर्यंत नेले. फ्लोअर कुठला? 6वा मजला, 601 फ्लॅट. अरे, हा तर माझाच फ्लोअर. मी 604मध्ये राहतो. आत्ताच US वरनं आलो आहे. त्यांच्या घरी गेलो. नवरा आणि मुलगी होती. मी आईस लावायला सांगितले त्यांना. सर्वांनी माझे आभार मानले. मला एक गोष्ट मात्र जाणवली की ती मुलगी माझ्याकडे चोरून चोरून बघते आहे. आई म्हणाली, अगं दादा आहे तुझा, नुकताच US वरून आला आहे. 2-3 दिवसांनी ती घरी आली नाश्ता घेऊन. मी थँक्यू म्हणालो. मी थोडा वेळ बसली तर चालेल का, तिने विचारले. माझे नाव सुरभी. दादा, तुझे नाव काय? मी म्हणालो, सूरज. वा, छान नाव आहे. US ला एकटाच असतोस? नाही, मी आणि माझी वाईफ. नंतर थोडी जवळ आली. मला आश्चर्य वाटत होते. म्हणाली, दादा, वाईट वाटून घेऊ नको आणि आईबाबांना पण सांगू नको. मला तुला काहीतरी विचारायचं आहे. मी म्हणालो, विचार. ती थोडी लाजतच होती. तिच्या गालावर पडलेली खळी खूपच सुंदर दिसत होती. तिचा गोरापान रंग थोडा लालसर झाला होता आणि म्हणाली, 1-2 महिन्यातच माझं लग्न होणार आहे. पण मी खूप घाबरलेली आहे शारीरिक संबंधाला. पुस्तक वाचले, मैत्रिणीला विचारले, पण मला ते कळत नाही आहे, जमत नाही आहे. खूप टेन्शन आलं आहे. दादा, तू शिकव ना मला. ती धीराने पण संकोचाने बोलली. अगदी अमेरिकन पद्धत पण चालेल. मी म्हणालो, तू दुसऱ्या कोणाकडनं तरी शिक, मी तुला शिकवणार नाही. असे म्हणता सुरभी त्याच्या आणखीन जवळ गेली. दोन्ही हात हातात घेतले आणि मध्येच हात दाबत म्हणाली, मी कोणालाच नाही सांगणार दादा. आईबाबा पण लग्नाला गावी गेलेत. सूरजच्या अंगात आता रग जाणवू लागली होती. अंगातून वीजच गेली होती, कारण समोरचे सौंदर्य एकदमच सेक्सी होते. 25शीतील सौंदर्य होते ते. तिने घातलेला शॉर्ट गाऊन, त्यातून बाहेर काढणारे ते 2 तिचे गोळे, रसरशीत केळीच्या गाभ्यासारख्या मांड्या, सडपातळ पण नितंब एकदम गोलाकार. हे बघत असतानाच सुरभी जवळ आली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. सूरज आता तापला. रसरशीत तारुण्य त्याच्या मिठीत होते. आपोआप दोघांचे हात एकमेकाच्या नितंबावर गेले. सूरजने ते हळुवारपणे त्यावर हात फिरवला, हळूच दाबलेसुद्धा. त्याचा अवयव आता फुगला होता, ताठ झाला होता. तो पॅन्टीत मावत नव्हता. अचानक तिने त्याच्यावरून बोटे फिरवली. तिच्या नाजूक बोटाने सूरजला आणखीन पेटवले. लन कुरवाळताना सुरभी पूर्ण पागल झाली होती. श्वास गरम झाला होता. योनीत गरमपणा आला होता. सुरभीने बरेच पॉर्न व्हिडिओ पाहिले होते. क्षणाचाही विलंब न करता तिने त्याच्या पॅन्टची चेन काढली आणि अंडरवेअरमधून त्याचा सोटा बाहेर काढला. तो हाताला गरम लागत होता. जाड होता, तांबूस होता, जवळजवळ 7 ते 8 इंचाचा लांब. ती खाली बसली आणि आपली जीभ सोट्यावरनं फिरवू लागली. बोंड, गोट्या पूर्ण लन ती चाटत होती. सूरजचे फ्लुईड आलेच होते, ते सुद्धा ती तोंडात घेत होती. पूर्ण लन ती चोखू लागली. आहा हा हा हा, आहा हा हा हा. सूरजचा आवाज आला. त्याला प्रचंड सुख मिळत होते. त्याने तिला वर घेण्याचा प्रयत्न केला, पण ती कसली ऐकते. तिने लन तोंडातून सोडून स्वतःच्या बॉल्सच्या खळीत टाकला आणि त्याची बेंबी चोखू लागली. हे करताना तिने आपल्या पुच्चीत हात घातला होता. एकदम सेक्सी आणि प्रेमाचे वातावरण निर्माण झाले होते. जाड, गरम आणि बांबूसारखा लन तिच्या बॉल्सच्या खाचेत गेला होता. अर्धा तास सूरज कंट्रोल करत होता, पण आता त्याला राहावे ना. त्याने हळूच तिला वर घेतले. दोघांनी एकमेकाचे कपडे काढले. वाह, काय अद्वितीय सौंदर्य होते ते. तांबूस निपल, खोलगट बेंबी, गोलाकार बोचे, छोटीशी तांबूस योनी. आईला, हा आणखीनच उद्दुबीत झाला. हळुवारपणे तिला कमरेत हात घालून तो हात नसलेल्या मऊ मऊ खुर्चीजवळ गेला. लगेच तो बसला खुर्चीवर. तिला कमरेत हात घालून आपल्या लंडावर बसवले. त्याचा 8 इंची सोटा तिच्या पुचीत होता. वर खाली करत होते. ती तोंडाने चिक्कार, आ हो, आ हो, आ चिक्कार देत होती.
दोन्ही हाताने तो तिचे बोचे आवळत होता. वरती गोळ्यानं दाबत होता. मध्येच निप्पल चुकत होता. तिला खूप मजा येत होती. तिने आपले पाय खुर्चीच्या मागे टाकले, आधार घेतला आणि ती घोड्यावर चढली होती. वर खाली ॲक्शन करून घेत होती. दोघंही पेटले होते. पुची गरम झाली होती आणि लंड धावण्यासाठी सज्ज झाला होता. सतत 15 मिनटं वर खाली होत होती आणि तो गोळ्यांना चोखत होता, कधी बोचे दाबत होता. दोघांना गळण्याची वेळ आली होती. सूरज पण तिच्यात लंड घालून वर खाली करत तिला आवळत होता. ती साथ देत होती. त्यातच सूरजचे रसरशीत गरम वीर्य तिच्या योनीत शिरले. तिचे पण पाणी त्याच वेळी गळले. दोघंही एकमेकाच्या मिठीत विसावले होते. सर्वांग सुख सूरजला मिळाले होते. म्हणाला, आज एक पद्धत झाली, उद्या आणखीन 2 शिकवतो. सूरज म्हणाला. ती म्हणाली, का आज रात्री का नाही? आई बाबा 3 दिवस नाही आहेत असे म्हणत ती त्याच्या मिठीत शिरली. मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा.